चांगला कॅच पहिलाच हादरा स्वर्गराज संघासाठी उत्कृष्ट असा झेल आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता झेल आपण ऍक्शन रिप्ले बघू शकता चांगला असा झेल रोमिओ याने घेतलेला आहे स्टेटस साठी ठेवण्यासारखा कॅच नेक्स्ट बॅट्समॅन रॉस्टन पहिल्याच चेंडूवरती पहिलाच आदरा स्वर्गराज संघाला जॉन्टी रूटची आठवण करून देणारा कॅच रोमिओ कोळा याच्याकडून उत्कृष्ट असा झेल भावाच्या बॉलिंग वरती भावाने घेतलेला उत्कृष्ट असा कॅच सोबर्स दुसरा चेंडू रॉस्टन साठी चांगला असा गॅप मध्ये टाकलेला चेंडू फिल्डर फिल्डिंग करतील तोपर्यंत एक धाव उत्कृष्ट असा फिल्डिंग विल्यम यांच्या मार्फत रॉस्टन याने जर लागोपाठ 2 षटकार लावले जर त्याने 2 षटकार पूर्ण मॅच मध्ये 5 ओव्हर मध्ये कुठलेही 2 षटकार जर लावले तर त्याच्या 500 रुपयाचं पारितोषिक सॉलोमन मानकर यांच्याकडून विल्फ्रेड स्ट्राइक वरती तिसरा चेंडू चांगला असा तटावलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने गेलेला चेंडू आणि आरपार षटकार नाकवा षटकार पहिलाच असा नाटका षटकार आलेला आहे कमॉन डीजे थँक्यू डीजे चौथा चेंडू सोबर्स पहिल्या आखूड टप्प्याचा चेंडू फ्लिक केलेला आहे एक धाव सहजरित्या पूर्ण फिल्डर फिल्डिंग चांगल्या अशा प्रकारे रोमिओच्या माध्यमातून ग्राउंड मध्ये पाहत आहोत आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 8 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत एक गडी बाद पाचवा चेंडू सोबर्स रॉस्टन साठी रॉस्टनला कुठल्याही 2 षटकार लागले तर सॉलोमनकडून 500 रुपयाचं पारितोषिक घोषित केलेलं आहे पहिला षटकार मारण्याचा प्रयत्न फिल्डिंग रनआउटचा चान्स आणि हा सहजरित्या रन पूर्ण केलेला आहे एक धावेनंतर धावसंख्या झाली ती 9 शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील पहिल्या इनिंग मधील दुसऱ्या मॅचच्या सोबर्स यांचा शेवटचा चेंडू विल्फ्रेड चांगला असा तटावलेला चेंडू प्लेअर बॉलच्या खाली आणि हा खराब क्षेत्ररक्षण जॅक्सन यांच्या मार्फत चौकार 4 धावेनंतर धावसंख्या झाली आहे ती 13 एक षटकाच्या समाप्तीनंतर कमांड डीजे थँक्यू डीजे प्रेक्षकांसाठी उद्यासाठी बक्षीस आहे आकर्षक बक्षीस जर आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडला तर आपल्याला प्रत्येक कॅचवरती 500 रुपयाचं पारितोषिक आदिप ज्वेलर्स यांच्या मार्फत दिलं जाईल 500 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षक वर्गाला प्रत्येक कॅचवरती बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही तर बाउंड्रीच्या आतमध्ये येऊन घेणार बाउंड्री लाईनच्या बाहेर जर तुम्ही कॅच पकडला तर प्रत्येक छक्क्यावरती प्रत्येक कॅचवरती 500 रुपयाचं पारितोषिक आदिप ज्वेलर्स यांच्याकडून
दुसरं षटक हाताळतील जॅक्सन, स्वतः कॅप्टन कर्णधार जॅक्सन. रॉस्टन स्ट्राईक वरती जॅक्सन यांना फेस करतील. दुसऱ्या षटकातील 6 चेंडू शिल्लक. बघूया ह्या ओव्हरमध्ये किती धावा विल्फ्रेड आणि रॉस्टन आपल्या संघासाठी करतोय आणि जॅक्सन किती धावापर्यंत थांबवतोय. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू मारलेला, लॉगॉनच्या दिशेने मारलेला चेंडू अरे उत्कृष्ट असा झेल. काय कॅच घेतला रोशन याच्या मार्फत चांगला असा झेल. सगळे ॲथलेटिक्स प्ले टीम भरलेले आहे. सतरा नंबरचे जर्सी घातलेला ॲकोब बाठ्या उर्फ एबी डिव्हिलर 360 प्लेयर ॲकोब नाही युसुफ पठाण, पण 17 नंबरची जर्सी आवडता प्लेयर युसुफ पठाण. ॲकोब बाठ्या स्ट्राईक करतील जॅक्सन. याकूब बाठ्याने जर ऑफ साईडला 2 धावा काढल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक ब्लॅक हाऊस यांच्या मार्फत. याकूब बाठ्या यांनी जर ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने 2 धावा काढल्या तर ब्लॅक हाऊस कडून 500 रुपयाचं पारितोषिक. दुसरा चेंडू ऑफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पण चुकलेला आहे. डॉट चेंडू खेळलेला आहे याकोब. पहिला चेंडू फेस करताना जॅक्सन यांचा वैयक्तिक पहिलं षटक जॅक्सन यांचं संघाचं दुसरं. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. 4 चेंडू शिल्लक. तिसरा चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. पायावरती बॉल चेंडू आदळला आहे. प्ले अंपायरचा इशारा आउट. LBW याकोब LBW दिलेला आहे अंपायरजून. अशा प्रकारे पायचित आउट झालेले याकोब कमांडचे. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॅट्समॅन अजय हरण्या, हार्ड हिटर म्हणून जाणणारा स्वर्गराज संघातील खेळाडू अजय हरण्या. पाचवा चेंडू जॅक्सन विल्फ्रेड यांना चांगला असा तटावलेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली फिल्डर आणि कॅच. अशा प्रकारे झेल बाद. विल्फ्रेड यांची पारी इथेच समाप्त झाली आहे. कमान डीजे.
थँक्यू डीजे. नेक्स्ट बॅट्समॅन आलेला आहे प्रेम स्ट्राईक वरती. शेवटचा चेंडू फेस करतील जॅक्सन यांचा प्रेम. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील मॉर्निंग स्टार संघ. स्लोअर मध्ये टाकलेला चेंडू, चांगला असा मारलेला चेंडू ऑफ कव्हरच्या दिशेने आणि कॅच ड्रॉप. एक धाव सहजरित्या पूर्ण. एक धावेनंतर धावसंख्या आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 15. किती गडी बाद? 4 गडी बाद. धावा आहेत 15. कमन डीजे. थँक्यू डीजे. चला तिसरा षटक घेऊन येतील रोशन. रोशन तिसरा षटक मॉर्निंग स्टार संघाकडून. प्रेम स्ट्राईक वरती पहिला चेंडू फेस करतील. चांगला असा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. एक धावेनंतर धावसंख्या झाली ती 16. मी विनंती करीन आपले साथी समालोचक तुषार सोनावणे यांनी मला जॉईंट व्हायचं आहे. या माझ्या आवाजापेक्षा तुमचा आवाज ऐकण्यासाठी लाईव्ह प्रेक्षक थांबलेले आहेत. कमेंट्स तशाच येतात. तुषारला कॉमेंट्रीसाठी बोलवा. एक तुषार 2 चेंडू टाकून झाले आतापर्यंत. 2 धावेनंतर धावसंख्या झाली ती 17. तिसरा चेंडू प्रेम फेस करतील रोशन यांचा. चांगला असा चेंडू स्लोअर मध्ये टाकलेला चेंडू, कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव सहजरित्या पूर्ण. एक धावेनंतर धावसंख्या झाली ती 18. तिसरं षटक सुरू असताना धावसंख्या 18. अजय हरणे उंच असा मारलेला चेंडू. फिल्डर त्याच्या खाली. बघूया झेल होती की नाही. आणि हा झेल बाद सोडलेला आहे. झेल सोडलेला आहे. हा बघूया. अजूनपर्यंत मॅच संपलेली नाही. मॅच पर्यंत हा झेल महाग पडतो की नाही. चांगल्या असा खेळाडूचा झेल सोडलेला आहे. एक धाव 19 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. चांगली अशी ओव्हर रोशनच्या माध्यमातून मैदानात आपण पाहत आहोत. 4 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. चांगला असा मारलेला चेंडू कव्हरच्या दिशेने, मिडऑनच्या दिशेने. बॉल ट्रॅव्हल करतो बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांवरती. 4 धावेनंतर धावसंख्या पोहोचते ती 24-23. आमचे स्कोरर दर्शन मथुरेकर 23. चांगले असे उत्कृष्ट असं स्कोरर. दानका असा अनुभव असलेला वसई ग्राउंड वरती. आणि ते शेवटचा चेंडू पंचांचा निर्णय वाईट. एक अवांतर धाव. एक अवांतर धावेनंतर धावसंख्या झाली ती 24. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॉल ट्रॅव्हल करतो तो लॉंगनच्या दिशेने. एक फिल्डर फिल्डिंग करते तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण. एक धावेनंतर धावसंख्या झाली ती 25. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. 4 गडी बाद. कमन डीजे.
थँक्यू डीजे. काल आपण ज्यांचा आवाज ऐकला ते सन्माननीय व्हॅलेंटाईन मिरची आपल्या उपस्थित आहेत, तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आपले साथी समाजलोचक आपली वाट पाहत आहेत. श्री व्हॅलेंटाईन मिरची यांना व्यासपीठावर कॉमेंट्री बॉक्समध्ये येण्याची मी विनंती करतो. हो, स्वर्गराज संघाचे ते मॉर्निंग स्टार संघाचे सपोर्टर सुद्धा आहेत. वेलकम व्हॅलेंटाईन मिरची, आपलं स्वागत आहे. आणि सपोर्टरची भूमिका अदा करतात. आता मात्र त्यांची टीम चांगली वरचढ ठरली. जॅक्सनने चांगली गोलंदाजी केली, विकेट जाण्याची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक पोहोचताय मिस फील्डच्या जोरावरती. आणखीन एक षटकाराला याच खेळाडू यापूर्वी एक जर पाहिलं तर झेल सोडला होता आणि पुन्हा एकदा झेल सुटताना दिसतोय. षटकार आलाय, मिळतील धावा 6. वेलकम व्हॅलेंटाईन मिरची, आपलं स्वागत. छक्का गेल्यामुळे व्हॅलेंटाईन मिरची नाराज झाले थोडे. ते त्यांचे सपोर्टर आहेत. अटेन सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद. मला इथे पुन्हा एकदा ते आभार मानतो आपल्या कोळी ब्रदर्स आयोजकांचे, आज तुमचे सगळ्यांचे. तुम्ही माझी वाट बघत होतात. आजचं मी मला समालोचन, आजचं कॉमेंट्री मी जास्तच मराठीत करणार आहे. कारण कालपासून मला त्या सगळ्या आपल्या गावातील लोक, तरुण तरुणी, बायका त्या पण मॅच बघतात. त्याच्यानंतर आम्हाला हिंदी कशाला बोलतो आहे, मराठी बोला. तर मी ठीक आहे, मराठी पण आपली मातृभाषा आहे. आणि विशेष करून आज मराठी दिवस आहे. मला आमचे स्कोरर अजित बोम्स आणि दर्शन मथुरेकर यांनी आठवण करून दिली की आज योगायोगाने, कोइन्सिडेंटली म्हणजे आज मराठी दिवस आहे. धन्यवाद. आणि मी योगायोगाने आज मराठी भाषा दिन, मी थोडं आल्याबरोबर मला इकडे दुःखद बातमी मिळाली, दुःखद बातमी. आणि ती स्वतः बघितली मी. आणि असा कॅच सोडला, आणि असे कॅच सोडायला लागले तर कसं व्हायचं आपलं हे. असे हलवे सोडायला लागले, असे कॅच. मला असं वाटतं आपल्या एखादा कौकर जो प्रॅक्टिस करत नाही, जो खेळत नाही, असा कुठली एक मासेमारी करणारा 40शीतला माणूस, त्याने पण हा कॅच घेतला असता. दुःख यासाठी वाढलं की कॅच सोडला ते सोडला, आणि सिक्सर पण गेला, षटकार पण गेला. मला इथून खुणावतात की हे करू नको, पण ते हे बघा, आतापर्यंत आपण आजपर्यंत कोणाला सोडलं नाही क्रिकेटचं. चांगलं क्रिकेट बघायला अजय हरण्यासाठी सुवर्ण संधी. जर जॅक्सनच्या अजय हरण्याला सुवर्ण संधी, जर जॅक्सनच्या ओव्हरमध्ये 3 षटकार लगावले तर 1000 रुपयांचं पारितोषिक ब्लॅक हाऊस संघ कंपनीकडून. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, दोन्ही चेंडूवर 2 षटकार लागले तर 1000 रुपयाचं पारितोषिक ब्लॅक हाऊस कडून. प्रेम डांबर आणि अजय हरणे बॅटिंग करतायत. दोघे चांगले मशहूर बॅट्समन आहेत, फलंदाज आहेत. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. आणि मी माझ्या मराठी आज कॉमेंट्रीला सुरुवात करत आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार, आयोजकांचे धन्यवाद. मी थोडा उशिरा पोचलो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि मथुरेकर 11ने मला काल पण सांगितलं होतं की तुम्ही या म्हणून, पण ते मी पोचलो नाही. आणि त्यांची क्षमा मागतो आणि त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. त्यांच्या पुढच्या मॅचला मी नक्की येईन. चांगला फटका, सुंदर फटका, आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त थ्रो. चांगलं क्रिकेट बघायला मिळते इकडे. जे वाईट होईल ते व्हॅलेंटाईन मिरची वाईट बोलणार. मला इथून खुणावत आहेत आमचे आयोजक, स्कोरर. पण ते क्रिकेटमध्ये नवज्योत सिद्धू कोणाला सोडत नाहीये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही टी व्हीवर ऐकताय, बघताय. तसं बॉलर जॅक्सन ते धावता धावता थांबले. आता का थांबले मला माहित नाही. जॅक्सन रायटम
ओव्हर द विकेट बॉलिंग करतायत आणि हा ओव्हर गेलाय खूपच आणि त्यांच्या मागे 4-4 खेळाडू आणि पुन्हा एकदा झेल सोडलाय आणि पुन्हा एकदा मला आता वाईड बोलावं लागत आहे. 4-4 प्लेयर त्या कॅचच्या मागे धावत होते. 4-4 जण. आता मी हे अंगामध्ये टी शर्ट जर्सी घातले. आता थोडीशी मला याची पण लाज वाटायला लागले. हा ठीक आहे. मला सांगतात इकडे स्कोरर आमचे की त्यांनी चांगले कॅच पकडले. अरे पण चांगलं 5 ओव्हरच्या षटकामध्ये आणि या चांगल्या नाखवा चषकमध्ये अशा प्रकारचं क्रिकेट बघायला कसं तरी अगदी किळस मला वाटतंय. स्कोर अंपर स्वर्गराज इल्ले धावा झालेत. 41 41 for 4. थँक्यू डीजे. थँक्यू. शेवटचं षटक चाललंय. 4 षटकात 41 धावा झालेल्या आहेत स्वर्गराज 11च्या. कमान. खरं म्हणजे समालोचन करताना कॉमेंट्री करताना मला ते बरं दिसत नाही की मी कोणाला समर्थन द्यावं, परंतु टी शर्ट मात्र घातलंय मी. आमचीच टीम आहे. परंतु आता 41 तरी सुद्धा चांगलं आहे सिच्युएशन. मला असं वाटतं मॉर्निंगच्या बाजूने चांगली सिच्युएशन आहे. बघूया आता या शेवटच्या षटकामध्ये काय चमत्कार घडतोय तो. नवीन बॉलर संदीप पाटील गोलंदाजी करतील. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील आणि अजय हरणे यांना. अजय हरणे एक चांगले फलंदाज, एक मजबूत त्यांची शरीरयष्ट आहे. आता पुन्हा एकदा हा झेलवू शकतो आणि हा अखेरच्या श्रेणी घेतलाय. धन्यवाद मॉर्निंग स्टार. वेल डन. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन आणि कमॉन डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नवीन बॅट्समन विजय पाटील. संदीप पाटील टू विजय पाटील. गोलंदाजी करतात संदीप पाटील आणि बॅटिंग करतायत विजय पाटील. काय कॉम्बिनेशन आहे वा. पाटील टू पाटील. राईट ओव्हर द विकेट संदीप पाटील. चांगला फटका. सुंदर फटका. चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला क्रिसनी, मात्र एक धाव घ्यायला ते रोखू शकले नाहीत. आणि मला असं वाटतं क्रिस चांदी हे खूप यंगस्टर्स आणि तरुण आहेत, त्यांनी बॉलवर उड्या मारल्या पाहिजेत. असं लोकांना एक चांगलं चित्र तरुणांकडून अपेक्षित असतं, यंगस्टर्सकडून. पुढचा चेंडू संदीप पाटील यांचा. प्रेम यांना आणि हा उंच फटका आणि हा षटकार. जबरदस्त षटकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे.
4 चेंडू संदीप पाटील यांचे आतापर्यंत टाकून झाले आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हा सामना पाहण्यासाठी आलेले आहे आमचे अर्नाळाचे मित्र आकाशीचे विन्सन परेरा मैदानामध्ये उपस्थित आहेत. कृपया त्यांना मी आयोजकांच्या वतीने विनंती करतो की त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. हा सुंदर फटका, सुंदर खेचलेला, तलवारीसारखा, अगदी बंदुकीसारखा खेचलेला फटका, जबरदस्त स्ट्रोक, जबरदस्त ताकद. प्रेम शरीर से दुबले पतले हैं लेकिन स्ट्रोक ऐसे लगाते कि जैसे कि महेंद्र सिंग धोनी. शरीर के बिलकुल दुबले पतले, अगदी शरीराने ते पातळ आणि सडपातळ आहेत, परंतु हार्दिक पांड्या आणि महेंद्र धोनी सारखी ताकद लावतायत. पुन्हा एकदा संदीप पाटील, चांगला चेंडू, सुंदर चेंडू आणि षटकाची समाप्ती सुद्धा. पंचांचा इशारा काय? बाय बाय, धन्यवाद. एक धाव. आमच्या स्कोरर आम्हाला दर्शन मथुरेकर आणि अजित बोंब सांगत आहेत की 55 धावा झाल्या आहेत स्वर्गराज 11च्या. जर झेल वगैरे थोडेसे अजून चांगली फिल्डिंग केली असते मला असं वाटतं 40-42 मध्ये रोखता आलं असतं, परंतु हरकत नाही. 30 चेंडूमध्ये 55 धावा. अजय भुताव आमचे चांगले फलंदाज आहेत, सिनियर चांगले अनुभव आहेत. तर चांगला आमचे स्कोरर मला सांगत आहेत की प्रेम डांबर यांचा झेल सोडला, कॅच सोडला आणि 3 धावावर असताना आणि त्यांनी आमच्या स्कोरवर सांगितलं की 0वर असताना कॅच सोडला क्रिस चांदियानी आणि त्यांनी 12 चेंडूमध्ये 30 धावा ठोकल्या. म्हणजे बघा जीवनदानाचा कसा फायदा होतोय आणि मिसफिल्ड केल्यावर आणि कॅच ड्रॉप केल्यावर कसं नुकसान होतंय ते. धन्यवाद. कमॉन डीजे.
पंचांना विनंती, चला लवकर मॅच चालू करा. स्वर्गराज संघाने मॉर्निंग स्टार संघासमोर किती 56 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. बघूया मॉर्निंग स्टार 56 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतायत. चला पंचांना विनंती, आपण मॅच लवकरात लवकर चालू करायचे. मॉर्निंग स्टार संघाकडून ओपनर बॅट्समॅन आहेत सोबर्स आणि संजॉन. स्ट्राईक करतील सोबर्स, नॉन स्ट्राईकला संजॉन. आणि स्वर्गराज संघाकडून पहिली बॉलिंग घेऊन येतील अजय हरण्या. छप्पन धावांचा पाठलाग करताना मॉर्निंग स्टार्स संघ. चला लवकरच मॅच सुरू होत आहे. आमचे साथी कॉमेंटेटर तुषार यांना विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये व्हॅलेंटाईन मिर्ची यांच्याबरोबर जुगलबंदीसाठी यायचं आहे. छप्पन धावांचं लक्ष मॉर्निंग स्टार 11 समोर आणि सोबर्स फलंदाजी करतायत. अजय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. चांगला चेंडू आणि अंपायरचा इशारा बायचा. 1 रन. क्षमा करा, बॅटला लागून गेलेला आहे, त्याच्यामुळे 1 धाव मिळेल. विकेट किपर याकोब बाट्याने जरी कुठलीही स्टंपिंग घेतली तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक ब्लॅक हाऊस कंपनीकडून. 500 रुपयाचं पारितोषिक याकोबसाठी स्टंपिंगसाठी. थँक्यू. सुंदर चेंडू. बॅट्समॅन थोडे बीट झाले आणि 1 धाव या दरम्यान मिळतंय. मॉर्निंग स्टार 11ला अतिशय चांगली गोलंदाजी करतायत अजय हरण्या. जबरदस्त बॉलिंग. उंच गेलेला हा फटका आणि हा झेल सोडला आहे. जीवनदान मिळालं आहे, परंतु या जीवनदानाचा फायदा दोन्ही बॅट्समन घेऊ शकले नाहीत. एवढं एक सुंदर जीवनदान असताना दोघांमध्ये तालमील बघा काय. दोन्ही बॅट्समन म्हणजे दोन्ही फलंदाजामध्ये, म्हणजे आता मला काय हे लाईव्ह टेलिकास्ट आहे त्याच्यामुळे मला जास्त कोणाला हिनवता येत नाही, परंतु जे वाईट आहे इथे लोक चांगलं क्रिकेट बघायला आले आहेत. लाईव्ह टेलिकास्ट आहे आणि चांगलं लोक टी व्हीवर मोबाईलवर चांगले व्ह्यूज मिळतात या टुर्नामेंटला, या स्पर्धेला, आणि चांगलं कमेंट्स येत आहेत, परंतु चांगला खेळ इकडे पाहायला मिळत नाहीये एका संघाकडून. नवीन बॅट्समॅन ऑल वन केली एखाद्या.
पहिला झटका लागलेला आहे मॉर्निंग स्टार 11ला. पहिल्याच ओव्हरमध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी करतायत अजय हरण्या. पुढचा चेंडू सोबर सियाना, चांगला फटका, एक रन, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या वर जात आहेत परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. पहिल्या षटकात 4 धावा झालेल्या आहेत. थँक्यू डीजे. चांगली गोलंदाजी इथे होत आहे स्वराज 11 कडून. नवीन बॉलर लार्सन मस्तान, नवीन बॉलर रोशन पाटील. फुलटॉस चेंडू, अतिशय उंचीवरून गेलेला चेंडू. नो बॉल, फ्री हिट असेल सर्व. पंचांचा निर्णय वाईट. रॉस्टन यांनी आपल्या ओव्हरमध्ये जर 3 विकेट घेतले, लार्सन बावा याच्याकडून फ्री हिट अजूनपर्यंत जिवंत आहे. लार्सन बावा याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. ओव्हरमध्ये 3 विकेट. फ्री हिटचा फटका बघूया आणि हा झेल. एक धाव सहज पूर्ण. एक गोवावरून मला एक आता नुकताच फोन आलाय गोवावरून. गोवा, आपल्या गोव्याला गेल्या आपली कंपनी लग्नाचं कपल्स ग्रुप गेलाय संत फ्रान्सिस.
त्यांनी मला सांगितलं की चांगल्या प्रकारे क्रिकेट आम्हाला मॅच हॅलो माईक माईक हॅलो 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 आता मला गोवावरून फोन आहे. कपल्स आपले लग्नाची एक बॅच फिरायला गेले. तिथून मला फोन केला की आम्ही सगळे मॅच बघतोय, मॅचचा आनंद घेत आहोत मोबाईलवर, हॉटेलवर, बीचवर, आणि चांगलं समालोचन होतं सगळ्यांचं, तुषारचं, रोहितचं, आणि त्यांनी मला सांगितलं माझं पण चांगलं समालोचन होत आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. अंपायरचा इशारा बायचा आणि एक धाव मिळत आहे मॉर्निंग स्टार संघाला. तर अशा प्रकारे हे लाईव्ह टेलिकास्ट नाखवा चषकचं सुरू आहे. गोव्यावरून एक कपल्स आपले फिरायला गेले आहेत. त्यांच्या सिल्वर जुबली लग्नाई झाली. संत फ्रान्सिस ग्रुप अशी चांगली त्याने एक कमेंट्स केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. त्यांना धन्यवाद, लाख लाख धन्यवाद. पुन्हा एकदा चांगला चेंडू रोस्टन पाटील यांचा. मॉर्निंग स्टारचे मॉर्निंग स्टार आज सकाळपासूनच सुरुवातीला त्यांनी फिल्डिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स केला, योगदान दिलं. मात्र त्यानंतर ते तिसऱ्या षटकानंतर डळमळले. ते आतापर्यंत सुधारलेच नाहीत. पुढचा चेंडू मस्त शॉट कव्हरच्या दिशेने मारला. हा चेंडू एक धाव पूर्ण होत आहे आणि हा चौकार, ऑलविन यांचा चौकार, सुंदर चौकार ऑलविन केळकर यांचा. कमॉन डीजे. थँक्यू डीके, थँक्यू. एक सुंदर चौकार हा कव्हरच्या दिशेने मारलेला आणि धावा होत आहेत एकूण 16 धावा. पुढचा चेंडू रॉस्टर यांचा लेगच्या दिशेने मारला. हा चेंडू एक धाव पूर्ण होत आहे आणि रनआउटचा खतरा. परंतु दोन्ही बॅट्समॅन, मला असं वाटतं दोन्ही बॅट्समॅन स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला वाचलेले आहेत. षटक संपलाय. आमचे स्कोरर दर्शन मथुरेकर मला सांगत आहेत की षटक संपलाय, दुसरं षटक संपलाय आणि 2 षटकामध्ये धावा झाल्या आहेत 17. अजूनही 3 षटक बाकी आहेत. थँक्यू डीजे, थँक्यू. स्वर्गराज संघाकडून तिसरी ओव्हर षटक घेऊन येतील जॅक्सन नातो. जॅक्सन नाथो यांचं हे नवीन षटक, तिसरं षटक. आणि मला असं वाटतं आता हे मॅच ज्या परिस्थितीमध्ये आहे, ज्या अवस्थेमध्ये आहे, तर मॉर्निंग स्टारला आता थोडे उंच फटके मारावे लागतील. चांगला चेंडू, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय आणि सुंदर क्रिकेट. आणि हा पुन्हा एकदा रनआउट होऊ शकतो आणि हा अंपायरने इशारा केलाय थर्ड अंपायरकडे. परंतु मला असं वाटतं, मी बरोबर ठीक अँगलमध्ये, मला असं वाटतं की बॅट्समन कम्प्लीट आहे, पोचलेले वाटतायत. मला वाटतं तिसऱ्या अंपायरची आवश्यकता नव्हती असं मला वाटतं, परंतु बॅट्समन कम्प्लीट पोचलेले मला वाटतायत.
माझं मत आमचे स्कोरर आम्हाला सांगत आहेत, आमचे टीव्ही थर्ड अंपायर की नॉट आउट. वेळेमध्येच बॅट्समन फलंदाजी पोचलेले आहेत. अंपायरला एक सूचना आहे की या किती धावा पकडल्या जातील, कारण बॉल विकेट किपरच्या मागे गेला होता. ओके 3 धावा. धन्यवाद अंपायर. अंपायर राऊत, अंपायर नाईक. एक चांगलं मी कालपासून बघतोय चांगलं त्यांचं अंपायरिंग होत आहे. पुढचा चेंडू ऑल्विन याना जॅक्सन. सुंदर फटका लेगच्या दिशेने मारलाय आणि हा जलबाद होतोय. ऑल्विन हा जलबाद होतोय. जोरकस फटके मारला पाहिजे, जोरकस ताकदवर स्ट्रोक, जसे प्रेमने मारले तसे. प्रेम डांबरने मारलेले फटके बघितले मी. ताकदवर स्ट्रोक खेळायला लागतील. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. एवढा कमी स्कोर 55 समाधानकारक स्कोर आहे, समाधानकारक सर्गराज 11चा. आणि लक्ष तेवढं 56 धावांचं मला असं वाटतं की एवढं विशेष मोठं लक्ष नाही आहे, टार्गेट नाही आहे. पण अशा परिस्थितीमध्ये मॉर्निस्टारची जे हालत आहे ती त्याची सुधारणा अजून दिसत नाही आहे. बघूया आता पुढे काय होतंय. चांगला फटका लेगच्या दिशेने मारला, 1 धाव पूर्ण होत आहे आणि हा चौकार. कम ऑन डीजे. पुढचा चेंडू उंच फटका, उंच दिशेने गेलेला, बिरकावून दिला, ताकदवर फटका आणि सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू येत आहे. जबरदस्त फटका. आल्या आल्या त्यांनी खातं उघडलंय. रोशन नाथो हे जास्त, एक मिनिट, रोशन नाथो मला असं वाटतं ते जास्त प्रॅक्टिस मध्ये नसतात त्यांचा जॉब असल्यामुळे. पण तुमच्याकडे ओरिजिनल गेम असतो, एक नॅचरल गेम. नॅचरल प्रॅक्टिस फक्त कशासाठी असते, स्टॅमिना वाढवण्यासाठी माझं मत आहे क्रिकेटमध्ये. पण तुमच्याकडे नॅचरल फटके, नॅचरल क्रिकेटचा गेम आहे, तर तुम्ही कोणाला जुमावू शकत नाही. अजित. पुढचा चेंडू एक स्क्वेअर कट, जबरदस्त फटका आणि हा चांगला क्षेत्ररक्षण होत आहे. आणि हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न मात्र वाचला आहे. प्रयत्न बॅट्समॅन कंप्लीट वाचलेला आहे. मी सांगितलं तेच. आणि 3 धावांचा इशारा अंपायरचा आणि या 3 धावांवर धावा होत आहेत 33 धावा. मी सांगितलं की क्रिकेटमध्ये फक्त स्टॅमिना वाढवण्यासाठी प्रॅक्टिस असते आणि ते रोशन बरोबर नेमकं आता तेच झालंय. बघा रोशन आता रनआउट होता होता वाचले आहेत, कारण प्रॅक्टिस करता येत नसल्यामुळे, जॉबमुळे प्रॅक्टिस करता येत नाही आणि मग आम्हाला स्टॅमिना थोडा कमी मिळतो आणि आम्ही नेमके आमच्या क्रीजमध्ये पोचत नाहीत. वेल डन रोशन. 33 धावा झाल्या. 33. पुन्हा एकदा जोरदार फटका आणि हा बिरकावून दिला रस्त्यावर. मॉर्निंग स्टारने दाखवून दिला दणका की आम्ही अजून हरवू नये, आमच्याकडे अजून मॅच आहे. जबरदस्त बॅटिंग रोशन नाथो यांची. आणि या षटकाराबरोबर धावा होत आहेत 39. कम ऑन डीजे. थँक्यू ठीक आहे, थँक्यू. हा जो मी आता फटका बघितला, हा मला एका बॅट्समॅनची आपल्या गावातल्या आठवण आली. आपल्या गावातले असे फटके मारणारा एकेकाळी ते पण जॉब करतायत राजकुमार मनभाट उर्फ मोजेस. त्यांचे असे फटके होते, बिरकावून द्यायचे. तुम्ही आय स्पेक्टरवर खेळा, वसई ग्राउंडवर खेळा,
कुठल्याही मैदानावर खेळा, आपल्या संत गोंडसाल गणेशा चर्चजवळ तिकडे खेळा, ते आल्यात का मला माहीत नाही कुठे आहेत ते. त्यांचे असे फटके मला बघताना आठवण येते, एक एक खेळाडू मला आठवत आहेत आणि प्रत्येक वेळी मला मॅक मथुरेची आठवण येते. प्रत्येक वेळी जेव्हा मी क्रिकेट बघत असतो, एन्जॉय करत असतो, कॉमेंट्री करत असतो, आता ते माझ्या बाजूला येऊन बसले असते किंवा मला काहीतरी आता फोनवरून काहीतरी माझी गंमत चेष्टा वगैरे त्यांनी केला असते. आमचे वर्गमित्र, आमचे मित्र, आमचे क्रिकेटपटू, आम्ही एकत्र खेळलेले नाथो कंपनीबरोबर आठवणी या जिवंत राहतीलच मित्रांनो. धन्यवाद. पुढचा चेंडू अजय हरणे यांचा सोबरशाना, फुलटा चेंडू लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता. अंपायरचा काहीतरी इशारा होतोय आणि अंपायरचा इशारा पायचित. LBW लेग बिफोर विकेट होत आहेत सोबर्स. 9 चेंडू खेळले सोबर्स आणि किती धावा केल्या आहेत? फक्त 4 धावा. पुढे संधी आहे अजून. मला कधी प्रॅक्टिस करताना दिसली नाही टीव्ही. आता बोटी घरे आहेत. मासेमारी 10 मार्च पर्यंत आपली वसई, एर्नाळा, खोचवडे, नायगाव सगळ्यांची बंद आहे. तर मला असं वाटतं त्या दिवसामध्ये थोडासा प्रॅक्टिसचा फायदा घ्यायला पाहिजे, कारण हे नाखवा चषक ही साधारण टुर्नामेंट नाही आहे. ही नाखवा चषक एक स्पर्धा, एक अतिशय महत्त्वाची, त्यांचं 5वं वर्ष आहे आणि एक रंगीबिरंगी टुर्नामेंट, एक चांगली स्पर्धा इकडे होत असते. त्याच्यामुळे इथे उतरायचं तर नुसतं असं उतरायचं नाही आहे, थोडीशी प्रॅक्टिस, थोडीशी वॉर्मअप केलं पाहिजे. धन्यवाद. चांगला बोरकस फटका मारण्याचा प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण. थर्ड अंपायरचा इशारा जात आहे. मला असं वाटतं अंपायरचा इशारा अंपायरचा इशारा जाता अगदी 50-50च्या 50-50 म्हणजे मला कल्पना करता येत नाही. परंतु मी बरोबर अँगलने बसलो आहे अगदी नॉन स्ट्रायकर यांच्या आणि तिथे ते रनआउट झालेले आहेत, करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा आउट. 50-50 मध्ये मॉनिटरचा अतिशय महत्वाचा बळी जात आहे. रोशनाना 1-2दा जीवनदान मिळालं होतं. हा रनआउट म्हणजे मला असं वाटतं की स्वयं आणि स्वतःहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न होतो. मला असं वाटतं चांगल्या बॅट्समॅननी 1 रनसाठी मला असं वाटतं 1 रनसाठी आपला बळी द्यावा आणि मॅच अगदी टेन्शनमध्ये आणावी, हे योग्य वाटत नाही. 9 बॉलमध्ये 4 धावा सोबर्सने केल्या आणि 4 बॉलमध्ये रोशन नाथोय यांनी 19 धावा कुठल्या आहेत. जबरदस्त बॅटिंग रोशन, वेल डन, वेल प्लेड. अशा परिस्थितीमध्ये हा रनआउटचा गडी बाद होणं म्हणजे मला असं वाटतं की अतिशय बेकार. पुढचा सुंदर फटका, अतिशय सुंदर फटका कॅच करण्याचा प्रयत्न केलाय आणि हा झेलबाद, लॉंग ऑफच्या दिशेने मारला फटका. फटक्यामध्ये पोझिशन चांगली होती, मारलेला चांगला, पण ताकद एवढी नव्हती, कारण लॉंग ऑफची बाउंड्री थोडीशी लांब आहे. त्या हिशोबाने बाउंड्री पोचवणं किंवा षटकार पोचवणं थोडंसं कठीण आहे. परंतु आता रोजच्या प्रॅक्टिसमुळे हे खेळाडूंना सहज सोपं गेलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. मॉर्निंग स्टारचा हा 5वा गडी बाद होत आहे आणि किती धावा लागल्या फलकावर दर्शन? 39 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक सुरू आहे. 39 धावा झालेल्या आहेत आणि आम्हाला आमचे स्कोरर सांगत आहेत दर्शन मथुरेकर आणि अजित बॉम्स की 9 चेंडू मध्ये 17 और 17 पे खतरा. चांगला फटका लोंगा दिशेने मारला. 1 रन पूर्ण होत आहे, दुसरी रन घेत आहे आणि हा दुसरी राव पूर्ण होत आहे. चांगली दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली धाव,
चांगली चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नवीन बॅट्समन विल्यम मनभाट आणि ते जोडीला खेळतोय तो आरोहन मस्तान. रोज रोज कॉमेंट्री इकडे करायला येताना प्लेयरांची नावं माहीत पडतायत आणि नावं किती छान ठेवली आहेत त्या पिढीची. धन्यवाद. एक धाव पूर्ण होत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. चांगला फिल्डिंग, चांगला क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा आरोहन वाचत आहेत. आणि आमचे स्कोरर सांगत आहेत की 5 षटकामध्ये किती 4 षटकामध्ये किती झाले आहेत. 1 to go अंपायर, 1 to go. एक चेंडू बाकी आहे अजून. या षटकातला चौथ्या षटकातला अजूनही एक चेंडू बाकी आहे. आणि मला असं वाटतं हा एक चेंडू आणि बॅट्समॅनसाठी मॉर्निंगसाठी हा खूप महत्वाचा असणार आहे. खूप महत्वाचा हा चेंडू, हा बॉल. वेल बॉलिंग, गुड बॉलिंग. अजय हरण्यांचा या परिस्थितीमध्ये अशा सिच्युएशनला अशी बॉलिंग करणं म्हणजे खरंच काबिले तारीफ, म्हणजे कौतुकास्पद, अप्रिशिएट करण्यासारखं आहे. वेल डन अजय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आता धावा होत आहेत 42 आणि फक्त 3 धावा दिल्या अजय हरणे. किती महागडं षटक आहे मॉर्निंगसाठी. फक्त अशा चौथ्या षटकात 3 धावा देणं म्हणजे आपण कल्पना करू शकतो, एक विचार करू शकतो, एक लॉजिक आपण इकडे वापरू शकतो की काय कशा प्रकारची बॉलिंग केली असेल अजय हरणे. जबरदस्त बॉलिंग, बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स, बॉलिंग मध्ये परफॉर्मन्स. एक जबरदस्त क्रिकेटर. आरोहन मस्तान लांब लचक खेळाडू आहे, पण आता ते लांब लचक हे 14 धावांचं लक्ष कसं झेलताय तेच बघायचं आहे. आपली उंची, आपली हाईट, आपला हा लांब लचकपणा आता आपल्या मॉर्निंग स्टार टीमसाठी, आपल्या टीमसाठी किती उपयोगी होतंय हेच आता बघायचं आहे. नवीन बॉलर विल्फ्रेड घट्या. विल्फ्रेड घट्या आता बघूया. 6 चेंडूत 14 धावा, 6-14. काल इंग्लंडला एका षटकात 13 लागत होत्या. रात्री चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकदम उंच असा फटका बॅट्समनच्या वर गेला आणि हा नोबलचा इशारा. आणि या 2 धावा मोजल्या जातील नियमानुसार. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आणि बाय 1 धाव, अशा 2 धावा म्हणजे मॉर्निंग स्टार साठी आता एक सुवर्ण संधी चालणार आहे. आणि मला असं वाटतं काहीतरी बॉलर चेंज होते. टोपी अंपायरच्या हातामध्ये दिले बॉलर विल्फ्रेडनी. नक्की काय घडतंय, काय होतंय? बॉलर चेंज होतोय का? काहीतरी मैदानामध्ये घडतंय नवीन. सगळ्याचे स्वर्गराज 11चे खेळाडू एकत्र होत आहेत आणि काहीतरी अंपायरशी बातचीत करतायत की काय इथून आम्हाला कळत नाहीये, समजत नाही, आम्हाला उमजत नाही. आणि परंतु कसंही असलं नाही काही असलं तरी मॉर्निंग साठी या 2 धावा खूप आणि खूपच उपयोगी पडणार आहेत. 2 धावा भेटल्या, चेंडू मोजला गेला नाही. 2 धावा 14 मध्ये 2 धावा कमी झाल्या म्हणजे ऍडव्हान्टेज इज ऍडव्हान्टेज. फायदा आणि फक्त आता फ्री हिटचा इशारा. बघूया या बॉलवर फ्री हिट होतो काय होतंय ते. विल्यम मनभाट बघूया फ्री हिटचा कसा फायदा घेत आहेत, काय होतंय, विल्फ्रेड कसे रोखतात. एक धाव पूर्ण होत आहे. दुसरं होत आहे. बॅट्समन खतरा, बॅट्समन पडलाय.
फ्री हिटमध्ये आता विल्यम मनबाटने अशी बॅट फिरवली की त्यांचा हेतू स्पष्ट इथे दिसतोय मला, स्पष्ट सगळ्यांना, की त्यांनी बॅट अशी हवेमध्ये भिरकावलीच नाही, बॅट हवेमध्ये फिरवलीच नाहीये. आणि याच्याही पलीकडे ते अंपायरचा काहीतरी इशारा येतोय. अंपायरचा काय इशारा आहे? ओके, सगळं व्यवस्थित आहे, ऑल इज वेल. आणि मला असं वाटतं की विल्यम मनबाट हे नॉन स्ट्राईक एंडला पडले अजून, आणि स्ट्रायकर एंडला असलेले ऑरॉन मस्तान हे आता धावचित होता होता वाचलेत, रनआउट होता होता वाचलेत. आणि मी असं म्हणेन की विल्फ्रेड घटा यांना मी यांचं खरंच कौतुक करीन की अशा परिस्थितीमध्ये फ्री हिटचा बॉल हा मेडन घालवणं किंवा तो केवळ एक धाव देणं, तर मला असं वाटतं त्याने स्वतःला सावरलेला आहे. पुढचा चेंडू विल्फ्रेड यांचा, वरती गेलेला चेंडू उंचीप्रमाणे आरोनच्याच, आणि याच्या मागे फिल्डर 2-2, आणि क्या झेल सोडलेला आहे, झेल सोडलेला आहे. आणि काय करतायत दोन्ही बॅट्समॅन मला कळत नाहीये. दोन्ही संघाकडून अशा चुका होत आहेत की झेल पकडत नाही, झेल सोडला जातो, आणि तिथून दोन्ही मॉनिटरचे बॅट्समन एकमेकांना कॉल करत नाहीत. एक वाईट क्रिकेट, अतिशय वाईट क्रिकेट मी असं यांना म्हणेन. खराब क्रिकेटचं प्रदर्शन होत आहे. झेल सोडला, ठीक आहे सोडला, पण त्याचा फायदा घेता आला नाही कोणाला, मॉनिटरला. दोन्हीकडून वाईट खराब क्रिकेट होत आहे. किती धावा आहेत दर्शन अजून हवे आहेत? अजूनही 4 चेंडूमध्ये 10 धावा बाकी, 4 चेंडू 10 धावा. अतिशय रंगतदार अवस्थेत ही मॅच, सर्वराज 11 आणि मॉर्निंग स्टार. बघूया काय होतंय ते. आता नुकताच अतिशय चांगला फटकाने हा झेल होऊ शकतो, आणि हा एक सोपा झेल. एक रोशन नातो सोडले तर मॉनिटर मध्ये असे ताकदवर खेळाडू मला अजून कोण दिसले नाहीत. मग ताकदवर ते असतील कदाचित, पण ती त्याने ताकद व्यवस्थित वापरली नाही. कारण रोशन हे विदाऊट प्रॅक्टिस मध्ये असलेले खेळाडू, अतिशय त्याने जोरकस फटके मारले, आणि ताकदच फटके दिसत नाही मॉनिटरच्या 11च्या खेळाडूमध्ये. ताकदवर पॉवरफुल स्ट्रोक. महेंद्र धोनी सारखे, महेंद्र धोनी रिटायरच्या अजून मार्गावर आहे, निवृत्त झालेत तरी ते फटके काय मारतायत, तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते. मारलेला फटका, आणि केवळ एकच धाव मिळते. आता 2 चेंडू 2 धावा. आरोन मस्तान उंच पुरे असे, आरोन मस्तान 2 धावा, 2 चेंडूत 9 धावा. आता काय करायचंय काय नाही करायचं, बॉलरला काय करायचंय, फिल्डरला काय करायचंय, आणि बॅट्समनला काय करायचंय ते त्यांना सगळं माहित आहे. तर मी काय सांगायची आवश्यकता नाही प्रत्येक वेळी. 2 चेंडू 9 धावा. जबरदस्त मॅच, जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंट. आणि अंपायरचा इशारा एका धावेचा. आणि मला असं वाटतं या मॅच मध्ये आता केवळ एक औपचारिकता, म्हणजे एक फक्त निमित्त उरलाय. आणि माझ्या इकडे बाजूला बसलेले लोक सांगतात की वाईट पडले, नो पडले. ते मला असं वाटतं विल्फ्रेड चांगल्या याच्यामध्ये मस्त त्या मनस्थितीमध्ये आहेत. आणि मला असं वाटतं हा सामना हातातून घालवलेला सामना मी म्हणेन. शेवटचा चेंडू आणि 8 धावा.
इकडे विजयी होत आहेत 515 स्वर्गराज 11 हे आता विजयी होत आहेत. अभिनंदन त्यांचं. वेल डन, वेल प्लेड, चांगली बॉलिंग अजय हरण्या. माझ्या मते आजचे या सामन्याचे मानकरी अजय हरणे यांना मला असं वाटतं त्यांच्याच मॅन ऑफ द मॅच या क्रिकेट टुर्नामेंटचा अवॉर्ड नाही आहे, पण मी कालपासून एक घोषणा करतो माझ्या मतेचं की मॅन ऑफ द मॅच या आजच्या मॅचचे अजय हरणे आहेत. धन्यवाद. आजच्या चौथ्या दिवसातील तिसरा सामना पुढील प्रमाणे असेल. माही 11 वर्सेस स्वर्गराज. लगेचच आपण टॉस करणार आहोत दोन्ही संघामध्ये. माही 11 वर्सेस स्वर्गराज. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे.